नमस्कार. 1947 ते 2023 या माझ्या मालिकेतल्या चौथ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मूळ विचार माझा असा होता की 1947 ते 2023 या नावानं 3 भागांची मालिका करू आणि त्याच्यामध्ये अर्थकारण, समाजकारण, राजकारण असे 3 विषय घेऊ. त्याप्रमाणे मी 3 व्हिडिओ माझ्या चंद्रशेखर टिळक या यूट्यूब चॅनलवरती रिलीजही केले. या 3ही व्हिडिओजना तुम्ही जो एक अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्यापैकी अनेकांनी विनंती केल्यानुसार किंवा सुचवल्यानुसार अजून काही भाग या मालिकेमध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून 1947 ते 2023 या मालिकेतला हा चौथा भाग या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्या समोर सादर करतोय. आजचा आपला विषय या 77 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना. असा विषय घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी अलीकडे चांद्रयान 3 ही आपली मोहीम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झाली. अगदी अवघ्या काही महिन्यांपूर्वी आपली अशी योजना फसली होती, ती शेवटच्या टप्प्यामध्ये. हे आता लक्षातही राहू नये अशा पद्धतीची ही घटना. आणि यानुसार चंद्राच्या एका विशिष्ट भागावरती आपलं चांद्रयान उतरवणारा आपला देश हा जगातला पहिला देश ठरलाय आणि एकंदरीतच चंद्रावरती चांद्रयान उतरवणारे आपण चौथा देश आहोत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एकंदरीतच अख्ख्या पद्धतीनं अवकाशामध्ये झेप घेणं आणि त्याच्यासाठी अत्यावश्यक असणारं तंत्रज्ञान हे जितकं वेळखाऊ आहे तितकंच ते खर्चिक आहे. आणि त्यामुळे 150-200 वर्ष स्वातंत्र्य नसलेला देश इतकी मोठी प्रगती पुढच्या 75 वर्षात करतो, हे त्याच्या बौद्धिकतेचं, हे त्याच्या आर्थिकतेचं आणि हे त्याच्या विचारक्षमतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि त्या दृष्टीनं गेल्या 77 वर्षातली ही महत्वाची घटना म्हणून या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घ्यावीशी मी वाटली. आपला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या राजकीय विचारसरणीला, एखाद्या राजकीय विचारधारेला जरूर विरोध असू शकतो, पण भारत या देशाचे नागरिक म्हणून याचा अत्यंत अभिमान वाटावा अशीच घटना आहे. अर्थात आपला भारतीयांचा स्वभावच असा आहे की आपण फार छिद्रांविषयी वागतो का याची मला कल्पना नाही. आणि त्यामुळे चंद्रावरती आपलं चांद्रयान उतरलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा एक वेगळा अर्थ काढणाऱ्याही पोस्ट किंवा मेसेजेस आपल्या समाज माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये फिरले. पण सुदैवानं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आणि मग या पार्श्वभूमीवरती अशा 76-77 वर्षाच्या काळामध्ये घडलेल्या काही महत्वपूर्ण घटनांचा, काही अपमानास्पद, काही गौरवास्पद, काही टीकास्पद, काही अत्यंत कौतुकास्पद अशा घटकांचा विचार करावा, घटनांचा विचार करावा. म्हणून 1947 ते 2023 या 77 वर्षातल्या महत्वाच्या घटना हा आपल्या या मालिकेतला चौथा भाग. असा विचार करत असताना सगळ्यात पहिली जी मला महत्वाची घटना म्हणून उल्लेख करावासा वाटतो ती म्हणजे एकंदरीतच आपल्या देशाची राज्यघटना. त्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सकट जगामध्ये अनेक देश हे विकसित झाले, स्वतंत्र झाले, परंतु इतकी मोठी प्रदीर्घ घटना जगातल्या दुसऱ्या कुठच्याही देशाला त्या आधीही नव्हती आणि त्यानंतरही नाही. आणि मग एकंदरीतच आपल्या राज्यघटनेचा अनुवाद करणं असं चुकीचं म्हणेल, परंतु आपली राज्यघटना डोळ्यासमोर ठेवून इतर काही राष्ट्रांनी तशानुसार त्यांच्या घटना बनवल्या. प्रत्यक्षात त्या किती प्रमाणात अंमलात आल्या हा एक वेगळा विषय आहे. परंतु असा जर विचार करायचा झाला तर घटना आणि त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये झालेले बदल हाही खरं म्हणजे एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होऊ शकेल. परंतु त्या तांत्रिक तपशिलांमध्ये जाण्यापेक्षा सुद्धा अशी घटना असणं आणि त्याचा एक स्वतंत्र घटना परिषद निर्माण करून जी सर्वपक्षीय, सर्वसमावेशक अशी होती, त्याच्या प्रत्येक कलमांवरती सविस्तर चर्चा करून आपण ती घटना स्वीकारणं आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी त्या घटनेचा स्वीकार करत नंतर 26 जानेवारी 1950 पासून आपण स्वतःला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करणं ही आपल्या स्वतंत्र भारताच्या गेल्या 76-77 वर्षाच्या इतिहासातली एक अत्यंत महत्वाची घटना आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. जवळजवळ 150 वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामीनंतर कोणत्या पद्धतीची राजकीय विचारसरणी एक देश म्हणून आपण अवलंबू याच्याकडे ही सगळ्यांचं लक्ष होतं.
आणि मग त्यावेळेला या नाधड अमेरिकेच्या प्रभावाखाली, नाधड रशियाच्या प्रभावाखाली असं धेडगुजरी धोरण केवळ धोरण म्हणून न स्वीकारता या दोन्हीही राष्ट्रांपासून समज डिस्टन्स किंवा सम अंतर राखत आपण जी एक तटस्थ राष्ट्रांची मुवमेंट चालवली, तीही एक आपल्या देशातली अत्यंत महत्वाची घटना आहे. अर्थात त्या विषयावरती दोन्ही बाजूंनी बोलता येईल ही गोष्ट खरी. आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये रशियासारखे पूर्णपणाने साम्यवादी जसे आपण झालो नाही, तसे अमेरिकेचे भांडवलवादीही झालो नाही. परंतु गेल्या 76-77 वर्षाच्या काळामध्ये काल परत्वे त्या एखाद्या विशिष्ट घटनेपुरेसे किंवा एखाद्या विशिष्ट काळापुरेसे अमेरिकेशीही जवळीक साधण्याची लवचिकता आपण दाखवली आणि रशियाचीही जवळीक साधण्याची लवचिकता आपण वेळोवेळी दाखवत गेलोय. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या एकंदरीतच अर्थशास्त्रीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवरती जितका ब्रिटनचा प्रभाव होता, तितकाच रशियाच्या अगदी पूर्णपणानं साम्यवादी नसला तरी समाजवादी स्वरूपाचा प्रभाव होता, ही गोष्ट खरी. एका विशिष्ट टप्प्यावरती तर आपण आपल्या घटनेच्या प्रिॲम्बल मध्ये किंवा प्रास्ताविक मध्ये बदल करत समाजवादी हा शब्द जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये ऍड केला होता किंवा त्याची भर घातली होती, हे इथे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. अर्थात एक धोरण म्हणून जर पाहायचा विचार करायचा झाला तर 1950च्या दशकात किंवा अगदी त्याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीचा विचार आपल्याकडे झाला. पूर्णपणाने आपण समाजवादी किंवा साम्यवादी राष्ट्र म्हणून कधीही नसलो तरी सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या लगेचच्याच काळामध्ये आपल्या देशातल्या 14 विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करत आपण एक एअर इंडिया नावाची कंपनी निर्माण केली. त्याच्यामध्ये त्यावेळची टाटा एअरलाइन्स ही कल्पना किंवा ही एअरलाइन्स सगळ्यात मोठी असून सुद्धा ती त्याचा भाग होती, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मग ती एअर इंडिया अस्तित्वात आल्यानंतर त्याचं पहिलं चेअरमनशिप ही जरूर JRD टाटा या टाटा एअरलाइन्सच्या प्रमुखाकडे दिली गेली, पण काळाच्या ओघामध्ये त्यांना पूर्वकल्पना न देताही त्यांच्याकडे हे गणित काढून घेण्यात आलं, याची आपल्याला कल्पना आहे. 1950च्या दशकामध्ये या विमानसेवा कंपन्यांच्या बरोबरीनं किंवा त्याच्या पाठोपाठ आपल्या देशातल्या आयुर्विमा कंपन्यांचं ही राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यावेळेला आपले चिंतामणराव देशमुख किंवा CD देशमुख हे अर्थमंत्री होते आणि मग त्यातून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारखी संस्था निर्माण झाली. त्याच्या संबंधातले काही विशिष्ट आणि प्रमुख स्वतंत्र कायदे आपल्या संसदेमध्ये संमतही करण्यात आले. 1960चं दशक समाप्त होताना इंदिराजी आपल्या पंतप्रधान असताना आपल्या देशातल्या अनेक बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. खरं सांगायचं म्हणजे एकाच आठवड्यामध्ये 2 वेळेला अशा पद्धतीचं बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे 1947 ते 1969-70 पर्यंत अशा पद्धतीनं राष्ट्रीयकरणाचा वेग चालू असताना त्याच काळामध्ये परदेशी सहकार्य स्वीकारत बोकारो सारखे स्टील प्लांट किंवा इतर काही ठिकाणी सिमेंट प्लांट यांची सुद्धा निर्मिती करण्यात आली. भाकरा नांगल सारखा त्यावेळेचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णपणानं सरकारच्या अखत्यारीत सुरू व्हावा, ह्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या घटना आहेत. आणि या जशा महत्वाच्या घटना आहेत तशानंतर 1990च्या दशकामध्ये ज्या वेळेला आपल्या देशानं आर्थिक सुधारणांचा कारभार राबवला, त्यावेळेला आधीच्या काळामध्ये राष्ट्रीयकरण केलेल्या कंपन्यांचं टप्प्याटप्प्यानं आणि मर्यादित स्वरूपात का होईना खाजगीकरण होणं, ही घटना तितकीच महत्वाची आहे. 1990च्या दशकामध्ये केवळ या सरकारी बँकांचे शेअर्सची शेअर बाजारामध्ये नोंदणी करून काही प्रमाणात तरी जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला, इतकंच नव्हे तर नव्यानं खाजगी कंपन्यांना किंवा खाजगी संस्थांना बँकांचे परवाने देण्यात आले. आज मितीला तर ही प्रक्रिया सतत सुरू होती. सुरुवातीला ती टप्प्याटप्प्यामध्ये होती. म्हणजे ज्याला आपण ऑन टॅप म्हणतो अशा पद्धतीचे अर्ज करता येतात. त्याची पुरेशी छाननी, तपासणी, अभ्यास करून टप्प्याटप्प्यानं रिझर्व्ह बँक ही आता अशा बँकांना परवानगी देते. आणि मग केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्या पद्धतीनं क्लास बँकिंग कडनं मास बँकिंग कडे आपण वळलो, तसं आता मास बँकिंगच्या बरोबरीनं आपण काही विशिष्ट सेवा, विशिष्ट क्षेत्र याच्या पुरेशाही बँका सुरू केल्या आणि मग त्यातनं स्मॉल फायनान्स बँकेसारख्या कल्पनांची घटना घडली. म्हणजे बँकिंग क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर एक पूर्ण वर्तुळ त्यांनी आता केलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक काळ आपल्याकडचे खाजगी उद्योग क्षेत्र ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये येण्याची धडपड करत होते, पण त्यावेळेला कायद्याची परवानगी नव्हती.
आणि आज गमतीचा भाग असा आहे की अशा पद्धतीची आपली बँक सुरू करणं हे खाजगी उद्योगांना शक्य असून सुद्धा काही विचारांती अशा पद्धतीनं बँकिंग मध्ये यायचं नाही, निदान स्वतःची स्वतंत्र बँक सुरू करायची नाही असा निर्णय घेणारेही खाजगी उद्योग क्षेत्र आहेत. या दोन्ही टोकाच्या घटना हा या 77 सालातल्या महत्वाच्या घटना म्हणून उल्लेख केला पाहिजे. आणि असा निर्णय घेताना काही बँकांनी किंवा काही खाजगी उद्योग समूहाने एखाद्या विशिष्ट बँकेमध्ये अत्यंत मर्यादित स्वरूपात का होईना असा बँकिंग मधला भांडवली हिस्सा घ्यायचा, अशाही घटना अगदी अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या आपण पाहिलेत. जसं विमान सेवा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण झालं, विमान सेवांबरोबर जसं विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण झालं, बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि मग नंतरच्या काळामध्ये त्याचं काही प्रमाणात का होईना पण खाजगीकरण किंवा सार्वत्रिकीकरण करण्यात आलं. खाजगीकरण हा शब्द कदाचित मोठा ठरेल, अशी कल्पना किंवा संकल्पना इतर अनेकही क्षेत्रामध्ये आपण राबवत आहोत, याचा इथं जरूर विचार केला पाहिजे. मग अशा पद्धतीनं जेव्हा या घटनांचा विचार करतो त्या केवळ घटनेच्या स्वरूपातल्या प्रशासकीय किंवा बँकिंगच्या खाजगीकरण किंवा राष्ट्रीयकरणासारख्या आर्थिक स्वरूपाच्या आहेत अशातलाही भाग नाही. या 77 वर्षाच्या काळामध्ये ज्याला घोषित युद्ध म्हणता येतील अशी 3 युद्धांना आपल्या देशाला सामोरं जावं लागलं. 1962 साली चीनशी खेळावं लागलेलं युद्ध आणि 1965 आणि 1971 या काळामध्ये पाकिस्तान बरोबर झालेली युद्ध, या 3 युद्धांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या देशाचा 77 वर्षांचा इतिहास पूर्ण होणार नाही. यामध्ये 1962 सालचं चीनचं युद्ध याच्यामध्ये आपण अयशस्वी झालो. त्याची भौगोलिक कारण, त्याची राजकीय कारण, त्याची धोरणात्मक कारण याची पुरेशी चर्चा आपल्या देशात खरोखर झाली का याचा विचार करावा अशी परिस्थिती जरूर आहे. पण 1965 आणि 1971 या साली पाकिस्तान बरोबर झालेली युद्ध आपण निर्णायक स्वरूपामध्ये जिंकली ही गणितं मात्र लक्षात घ्यावी लागतील. म्हणजे 1962च्या चीनच्या युद्धानंतर अवघ्या 3 वर्षात पाकिस्तानशी युद्ध होऊने आपण परिणाम पूर्णपणाने वेगळ्या दिशेला फिरवला. यामुळे काही प्रमाणात तरी धोरणात्मक बदल झाले असं जरूर म्हणावं लागेल. परंतु चीन बरोबरचं युद्ध 62 सालचं आणि 1965 सालचं पाकिस्तान बरोबरचं युद्ध यांची सामरिक दृष्ट्या तुलना करणं हे चुकीचं आहे. मग ते भौगोलिक आकाराच्या दृष्टीने चुकीचं आहे. ज्या भूगोलामध्ये हे युद्ध आपल्याला करावं लागलं त्याही दृष्टीने ही तुलना चुकीची आहे. आणि एकंदरीतच चीनी सैन्याचा कावेबाजपणा आणि पाकिस्तानी सैन्याचा हलगर्जीपणा याची जशी तुलना होऊ शकत नाही किंवा काही प्रमाणामध्ये त्याच्याशी साम्य आहेत, त्याच्यामध्ये एक छटा अशी ही असू शकते की खरोखर 65 आणि 71चं युद्ध पाकिस्ताननी केवळ आपल्या स्वतःच्या बळावरती लढवलं का. याचा अर्थ पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं केंद्र व्हायची सुरुवात ही तेव्हापासून झाली का याचा विचार करावा लागेल. आणि परकीय मदतीनं अशा पद्धतीचा विचार करताना ह्याही गोष्टींचा विचार करावा लागेल. आज मितीला 1965 1971 ह्या 2 युद्धानंतर अशा पद्धतीचं घोषित युद्ध पाकिस्ताननं केलेलं नाही. पण या 2 युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना निर्णायकरित्या पराभव स्वीकारावा लागला त्या पराभवातनं धडा घेत भारताशी इतकं उघड पद्धतीनं युद्ध करणं परवडणार नाही असं मनाशी ठरवत छुप्या मार्गानं, मग कधी त्याला घुसखोर म्हणत, कधी त्याला दहशतवादी म्हणत, परंतु पाकिस्तानी लष्कराच्या संमतीनं जरी नसलं तरी सहमतीनं किंवा छुप्या पाठिंब्यानं पुढच्या सगळ्या कारवाया झाल्या का याचा विचार जरूर करावा लागेल. आणि मग याच्यामध्ये पाकिस्तानच्या बरोबरीनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, उघड किंवा छुपेपणाने पाकिस्तानला मदत करणारी राष्ट्र अशाही दृष्टिकोनातनं 1962, 1965 आणि 1971 या साली झालेल्या 3 युद्धांचा विचार आपल्याला करावा लागेल. याच्याच बरोबरीनं काही अनंत महत्वाच्या गोष्टी राजकारणाच्या दृष्टीने जर करायचा विचार करायचा झाला तर 1975 साली 25 जून 1975 आपल्या देशामध्ये जारी करण्यात आलेले आणीबाणी आणि त्या काळी त्या कालखंडामधले 19 महिने याचाही विचार करावा लागेल. कारण या पार्श्वभूमीवरतीच आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं पहिलं काँग्रेसेतर केंद्र सरकार हे अस्तित्वात आलं होतं.
परंतु काँग्रेसेतर केंद्र सरकार हे पूर्ण टर्म आपली पूर्ण करू शकत नाहीत, 5 वर्षाचा कालखंड ते करू शकत नाहीत. या घटनेचा शुभारंभ किंवा पायाही त्याच घटनेमध्ये घातला गेला का याचा विचार करावा लागेल. कारण 1977 साली मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली किंवा पंतप्रधान पदाखाली पहिलं काँग्रेसेतर सरकार आपल्या देशामध्ये सत्तारूढ झालं. त्याला 5 वर्षाचा कालखंड पुरा करता आला नाही. अंतर्गत मतभेदांमुळे ते सरकार कोसळलं आणि मग पुढे चरणसिंग 13 दिवसाकरता पंतप्रधान झाले. संसदेच्या इतिहासामध्ये आपल्या ही एकमेव घटना आहे की संसदेचा एकही दिवस पंतप्रधान म्हणून सामोरं न गेलेला पंतप्रधान अशी त्यांची नोंद करण्यात आली. आणि नंतरच्या काळामध्ये केवळ 2 वर्षाच्या कालखंडामध्ये इंदिराजींनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती यशस्वी मिळवत केलेलं राजकीय पुनरागमन ही तितकीच महत्वाची घटना आहे. कारण अशा पद्धतीने केलेल्या पुनरागमनानंतर जी इंदिराजींची एक पंतप्रधान म्हणून कारकीर्द आहे ती पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची आहे याचा इथे विचार जरूर करावा लागेल. या दृष्टिकोनातनं त्याला असलेले सामाजिक संदर्भ, या दृष्टिकोनातनं त्याला असलेले आर्थिक संदर्भ आणि या दृष्टिकोनातनं त्याला असलेले राजकीय संदर्भ म्हणून आणीबाणी आणि इंदिराजींचं पुनरागमन या दोन्ही गोष्टींचा एक महत्वाची घटना म्हणून विचार करावा लागतो. एकंदरीतच त्याला सूडचक्र असं जरी म्हटलं नाही तरी त्यामुळे किंवा त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय राजकारणाची घडी एका वेगळ्या दिशेनं बसायला लागली असं मात्र जरूर म्हणता येईल. इंदिराजींच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांना ज्या पद्धतीनं मृत्यू आला त्याच्यानंतर सुरू झालेली राजीव गांधींची कारकीर्द ही एक आपल्या देशातली महत्वाची घटना आहे. राजीव गांधींच्या रूपानं एक तरुण पंतप्रधान, एक वेगळ्या दृष्टीनं सुरू झालं विचार करणारा पंतप्रधान अशी कारकीर्द झाली. त्यामुळे आजच्या संगणकीकरणाच्या युगाची सुरुवात ही त्या काळात झाली. अशा दृष्टिकोनातनं राजीव गांधींचं पंतप्रधान पद ही अत्यंत महत्वाची घटना आहे. परंतु अशा पद्धतीनं काळाच्या पुढचा विचार करणारा क्षणिक काही वेळेला त्यावरनं त्यांची टिंगलटवाळी ही करण्यात आली. 21व्या शतकाची स्वप्न पाहणारा पंतप्रधान असं जरी त्यांचं वर्णन केलं गेलं आणि ते खरं म्हणजे वस्तुस्थितीला धरून असलं तरी सुद्धा त्यावेळेला त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवणारं नव्हतं. पण आज ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आहेत, आज ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये मोबाईलची नेटवर्क आहेत, आज ज्या वेगानं आपण 5G 6G नेटवर्कचा विचार करतोय त्याची पायाभरणी ही त्या काळात झाली. या दृष्टिकोनातनं त्या घटनेकडे पाहावं लागतं, हा जरूर विचार करावा लागतो. परंतु एकीकडे अशा तंत्रकुशलतेकडे घेऊन जाणारा हा कालखंड शहाबानो सारख्या विचित्र केसचा पुनर्विचार करणं आणि सुप्रीम कोर्टानं किंवा उच्च न्यायालयानं दिलेले याबाबतचे निर्णय फिरवून पुन्हा एकदा जुन्या पद्धतीच्या तुष्टीकरणाचा निर्णय घेणं ही तितकीच घड्याळाची काटे मागे फिरवणारी घटना म्हणूनही त्याचा विचार करावा लागतो, ही गोष्ट खरी. याच दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातनं बाहेर पडत ज्या पद्धतीनं विश्वनाथ प्रताप सिंग यांनी कारकीर्द केली ही एका वेगळ्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे. त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजनांचं प्राबल्य होतं. परंतु विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये केवळ मंडल कमिशन सारखा एक वेगळ्या आशयाचा विषयाचा असा राजकीय निर्णय घेतला गेला असं नव्हे, परंतु एक घटना म्हणून जर बघायचं झालं तर त्या मंडल कमिशनचा जसा विचार करायला पाहिजे तसं नियोजन मंडळाच्या बाबत विचार करणं, विशेषतः पंचवार्षिक योजनांच्या बाबतीत पुनर्विचार करणं याची सुरुवात ही त्या काळात झाली याचा विचार जरूर करावा लागेल. म्हणजे एकीकडे दीर्घकालीन नियोजनाचा विचार करत असतानाच पंचवार्षिक योजनांच्या ऐवजी वार्षिक स्वरूपाच्या रोलिंग प्लॅनच्या स्वरूपाचा विचार करण्यात आला का याचा विचार करावा लागेल. आणि तसंच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याच कारकिर्दीमध्ये मधु दंडवते अर्थमंत्री असताना काही प्रमाणामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यामध्ये ज्या आयकराचं महत्व असतं त्या आयकराचं मूल्यमापन करताना किंवा त्या आयकराची रक्कम ठरवताना 1947 पासून 1987-88 पर्यंत म्हणजे जवळजवळ 4 दशक 40-41 वर्ष ज्या पद्धतीने आपल्याकडे आयकरातनं सवलती मिळत होत्या त्याची गणित पूर्णपणाने बदलली, हेही गणित तिथे लक्षात घ्यावं लागेल.
विश्वनाथ प्रताप सिंगांच्या कारकिर्दीनंतर चंद्रशेखर यांची जी कारकीर्द आपल्याकडे झाली ती तशा अर्थाने अल्पजीवी असली तरी सुद्धा पुन्हा एकदा जसं मोरारजींचं सरकार हे काँग्रेसेतर असलेलं पहिलं सरकार होतं, पण ते पूर्ण टर्म करू शकलं नाही, याचीच पुनरावृत्ती चंद्रशेखरांच्या बाबतीत झाली. चंद्रशेखर हे तशा अर्थाने काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणारे, म्हणजे त्यांच्या आयुष्याची राजकारणाची सुरुवात जरूर काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून झाली असेल, पण ते पंतप्रधान होताना काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान नव्हते. त्यांच्या सरकारला काँग्रेस पक्षाच्या बाहेरनं पाठिंबा असू द्या, परंतु काँग्रेस पक्षानं वेळेच्या आधी पाठिंबा काढून घेतला म्हणून ते सरकार कोसळलं. नंतरच्या काळामध्ये HD देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांनी तर 1 वर्षाचाही कालावधी जमतेम पूर्ण केला आणि नंतरची अटलजींची कारकीर्द ही शेवटची 4.5 वर्षे होती. त्यांनी तशा आर्थिक तांत्रिक टर्म पूर्ण केली, परंतु ती 5 वर्ष पूर्ण झालेली नव्हती, परंतु तो नंतरचा इतिहास आहे. परंतु अशा पद्धतीनं चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीमध्ये त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीला तोंड द्यायचं याचं उत्तर म्हणून ज्या पद्धतीनं चंद्रशेखर सरकारने सोनं गहाण ठेवून पैसे उभे करण्याची घटना घडली ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. पण त्याच्यामध्ये आपल्या आर्थिक सुधारणांचा पाया घातला गेला का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. नरसिंहरावांच्या कारकिर्दीचा विचार करत असताना घडलेल्या जो महत्वाची घटना आहे ती साहजिकच अयोध्येचा विवादास्पद किंवा वादग्रस्त ढाचा साचणं आणि त्याच वेळेला गाजलेलं झारखंड मुक्ती मोर्चासारखं प्रकरण याचा विचार करावा लागेल. पण खऱ्या अर्थानं आघाडी सरकार ही काही काळ तरी का होईना पण स्थिर सरकार देऊ शकतात, ही नरसिंहराव यांच्या कारकिर्दीपासून सुरू झालेली सुरुवात आहे याचा विचार करावा लागेल. आणि त्यांनी पूर्ण टर्म आपलं भाषण किंवा आपला कार्यकाळ पूर्ण केला एवढंच त्याचं महत्व नाहीये. तर या घटनेचं महत्व असं आहे की त्यामुळे त्या काळामध्ये आर्थिक अपरिहार्यतेतनं सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पहिली 5 वर्ष एकाच सरकारच्या नेतृत्वाखाली पूर्णपणानं टिकला आणि मग हे सातत्य पुढची 28 वर्ष टिकलं. हे गणित इथे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. मग आजच्या अनेक संकल्पनांचा जन्म हा त्या काळातला आहे, ही महत्वाची घटना लक्षात घेतली पाहिजे. अटलजींच्या नंतरच्या काळामधली गाजलेली अत्यंत महत्वाची 2 घटना म्हणजे पोखरण आणि कारगिल. पोखरणची सुरुवात त्याच्या आधी काही प्रमाणामध्ये इंदिराजींच्याही काळात झाली होती. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती याची पूर्वतयारी झालेली होती. अत्यंत शेवटच्या क्षणी याबद्दलचे निर्णय फिरवले गेले अशी चर्चा त्या काळामध्ये झाली होती आणि याची पूर्ण कल्पना असून सुद्धा अटलजींनी ज्या हिकमतीने पोखरणचं अणुस्फोट घडवून आणले ही आपल्या देशातली अत्यंत महत्वाची घटना होती. आणि मग त्यावरती टीका करताना आपल्या संसदेमध्ये आणि परदेशातूनही भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी किंवा सूचना किंवा माहिती आवर्जून देण्यात आली होती. परंतु त्याला पुरून उरेल अशी भारतीय अर्थव्यवस्था आहे असा ठाम विश्वास तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दर्शवलेला होता आणि ती गोष्ट अक्षरशः प्रत्यक्षात आली. आणि त्यामुळे केवळ आर्थिक सुधारणाच असं नव्हे तर राजकीय विचार प्रणालीच्या सुधारणा आणि सरकार बदललं तरी त्यातली सुसंगतता या घडलेल्या महत्वाच्या घटना म्हणून पोखरणकडे पाहावं लागतं. कारगिल हा तर एक पूर्णपणाने वेगळ्या व्हिडिओचा विषय होईल अशी गोष्ट नक्की, परंतु त्यातली संवेदनशीलता लक्षात घेता आजही त्या विषयावरती फार चर्चा करावी अशातला विषय नाही. परंतु स्वतंत्र भारताच्या इतिहासामधली कारगिल विजय ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे ही गोष्ट नक्की. म्हणजे 1965 आणि 1971 याच्या नंतरचं घोषित युद्ध जरी नसलं तरी पाकिस्तानला योग्य ती समज देण्याची कृती कारगिल मधल्या लढाईतनं झाली आणि ती ज्या अल्टिट्यूड मध्ये खेळावी लागली, ती ज्या इंटेन्सिटी किंवा तीव्रतेनं खेळावी लागली, त्याची असलेली राजकीय संवेदनशीलता, त्याची असलेली लष्करी संवेदनशीलता, त्याची असलेली भौगोलिक संवेदनशीलता, त्याची असलेली लष्करी संवेदनशीलता, त्याची असलेली शस्त्रसंधीच्या संबंधातली संवेदनशीलता, अशा अनेक घटनांनी कारगिल हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा स्वतंत्र भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहासातला आहे. याबद्दल कोणाचंही दुमत होणार नाही. नंतरच्या काळामध्ये उरीमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक याची खरी म्हणजे पार्श्वभूमी किंवा धाडस किंवा साहस या कारगिलच्या विजयामुळे आपल्याला मिळालं का याचा विचार करण्याची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे.
अर्थात सर्जिकल स्ट्राईक हा बऱ्याच वर्षा अटलजींनंतरच्या जवळजवळ 11-12 वर्षानंतर झाला, याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु कारगिल आणि सर्जिकल स्ट्राईक यांचे आपापसात असलेले नातेबंध याही दोन महत्वाच्या घटना आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नंतरच्या काळामध्ये झालेल्या डिमॉनिटायझेशन किंवा जीएसटी सारख्या आर्थिक घटनांनीही भारताचं चित्र हे पूर्णपणाने बदललंय. परंतु त्या अगदी अलीकडच्या काळामध्ये झालेल्या असल्यामुळे त्या घटनांची समग्र चर्चा आता पुन्हा एकदा नव्यानं या मर्यादित काळातल्या व्हिडिओमध्ये करावी अशी परिस्थिती नाही. आणि म्हणूनच या व्हिडिओचा समारोप करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गेल्या 77 वर्षाच्या घटनांमधले ज्या वेळेला आपण एका विशिष्ट पद्धतीच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार केला, त्या वेळेला आपण ही गणित जिंकलो का याचा विचार केला पाहिजे. मग या घटना सामाजिक क्षेत्रातल्या असू देत किंवा या घटना राजकीय क्षेत्रातल्या असू देत. मग याच्यामधल्या 1947 ते 2023 याच्यामधला जर विचार करायचा झाला तर एक गोष्ट अशी लक्षात येते की प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असलेला पंतप्रधान आणि त्या क्षेत्रामधला अत्यंत माहीर आणि तपशिलावरती घट्ट पकड असलेला त्या खात्याचा मंत्री अशी जेव्हा जोडगुळी एकत्र येते त्या वेळेला आपण आपल्या निर्णयामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झालो का याचा जरूर विचार केला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या पद्धतीचा मी राष्ट्रीयकरणाचा विचार मांडला त्यावेळेला असलेलं नेहरू आणि श्री डी देशमुख हे महत्वाचं उदाहरण, किंवा नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये रस्ते बांधणीमध्ये होत असलेला विक्रम, किंवा एस जयशंकर परराष्ट्र मंत्री झाल्यानंतरच्या काळामध्ये, करोना नंतरच्या काळामध्ये अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतल्यानंतर आपण एकंदरीतच आपली तेलाची आयात आखाती देशांकडनं ज्या हिकमतीनं रशियाकडे वळवली अशासारखी घटना असेल, किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं रेल्वेचा विकास होतोय किंवा टेलिकॉमचा विकास होतोय, या महत्वाच्या घटनांमागे सुद्धा अशा पद्धतीचं सूत्र आणि सत्र आहे का याचा विचार जरूर केला पाहिजे. कारण असं जर त्याचं सूत्र असेल तर असं सूत्र जिथे सापडतं त्याच्यावरती पुढच्या घटना महत्वाच्या ठरतील का, आणि पहिल्यापेक्षा पूर्णपणाने वेगळा विचार करणार, ज्याला आउट ऑफ बॉक्स असं आपण म्हणतो, अशा घटना होतात का याचा विचार जरूर करावा लागतो. क्षणिक प्रसंगी एका वेगळ्या पद्धतीचाही उल्लेख करणं इथे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या सरकारच्या बाजूने किती उभं राहतो याचा विचार करण्याची जरूर आवश्यकता आहे. अर्थात अशा पद्धतीनं आपण उभं राहणं हे तत्कालीन राजकीय डिस्पेन्शन किंवा समीकरणांवरती अवलंबून असतं. ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. याचाच अर्थ असा, आणि एक अत्यंत महत्वाची घटना म्हणून या 77 वर्षाचा विचार करायचा असेल तर असं लक्षात येईल की आपला देश जेव्हा ब्रिटिश राजवटीवरती होता, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य निदान टप्प्याटप्प्याने मिळावं अशी चर्चा जेव्हा सुरू झाली होती, त्यावेळेला ब्रिटन मधले अनेक राजकीय धुरीण अशी चर्चा करत होते की भारताला स्वातंत्र्य देण्यात अर्थ नाही, कारण ते स्वातंत्र्य पेलू शकणार नाहीत, आणि तसं झालं तर आताच्या खंडप्राय देशाचे तुकडे तुकडे होतील अशी परिस्थिती झालेली नाही. या उलट आपल्या सरकारने कितीही ते वेगवेगळी चित्र रंगवली तरी जनता अत्यंत मोकळेपणाने स्वतःशी विचार करते आणि त्यानुसार शांतपणे मतदान पेटीतून किंवा मतदानातून आपलं मत व्यक्त करते, आणि त्यातनं जगानं अपेक्षाही केलेली नाही असे काही वेगळे निर्णय देते. याची अनेक उदाहरणं गेल्या 77 वर्षामध्ये आहेत. ही जितकी राष्ट्रीय पातळीवरती खरी गोष्ट आहे तितकीच ती राज्य सरकारांच्याही पातळीवरती खरी गोष्ट आहे याचा विचार केला पाहिजे. आणि त्यातूनच अनेकदा अनेक एक्झिट पोलना खोटं पाडणारे असे जे निवडणुकांचे निकाल झाले, किंवा त्या वेळच्या आर्थिक संकटाला, राजकीय संकटाला ज्या धैर्यानं भारतीय जनतेनं तोंड दिलं, ही गेल्या 77 वर्षातली अत्यंत महत्वाची घटना आहे. याचा विचार केल्याशिवाय किंवा उल्लेख केल्याशिवाय गेल्या 77 वर्षातल्या महत्वाच्या घटनांची चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. मनपूर्वक धन्यवाद.